संबंध महाराष्ट्रभर त्याची प्रतिक्रिया उमटताना दिसते आहे। अगदी मध्यवर्ती भाग असलेला देशाचा तिथे अशा पद्धतीची दंगल घडणं यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? आणि महाराष्ट्र सरकार ते रोखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलं असं वाटतं? असं आहे, काल जी नागपूरमध्ये 2 गटामध्ये 2 समाजामध्ये दंगल झाली त्याचा मी सुरुवातीला जाहीरपणे निषेध करतो। परंतु हा निषेध करत असताना अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण व्हावं याकरताच गेले 4-6 महिन्यामधले विशेष करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीचं सरकार आल्यानंतर युतीच्या काही जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून, मंत्र्यांकडून, नेत्यांकडून जी काही 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आणि ही वक्तव्य करत असताना या वक्तव्यातून काहीतरी या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण व्हावी असा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडूनच होताना दिसतोय। आणि म्हणून कालच्या या दंगलीचा, कालच्या झालेल्या प्रकाराचा निषेध करत असताना हे सगळं सरकार निर्मित आहे का, हे सगळं सरकारकडूनच होतंय का, अशा प्रकारची शंका याला पुरेपूर जागा आहे। कारण गेले कित्येक दिवस ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कबरीचं राजकारण हे सत्ताधारी पक्षाकडून केलं जातं, म्हणजे औरंगजेब हा क्रूर कर्मा होता, औरंगजेब हा अतिशय क्रूर अशा प्रकारचा प्रशासक आणि राजा होता, अतिशय निर्दयी होता, तो याचा निर्दयपणाचा हा जो काही एकंदरीत इतिहास आहे तो त्याच्या वडिलांपासून, भावांपासून तो छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचा आणि त्यानंतरचा हा इतिहास पुढे येतो। परंतु त्याची याच महाराष्ट्रामध्ये कबर बांधली गेली। आता ती कबर बांधून जवळजवळ 400 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 400 वर्षानंतर नवीन पिढीला त्या औरंगजेबाची कबर म्हणजे काय आणि कबर कुठे आहे ते माहीत सुद्धा नाही। परंतु सातत्यानं या महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या मोगल राजांच्या कबरींबद्दल सातत्यानं विषय काढून त्यांचा उदो करून त्या कबरींचं एक प्रकारचं उदात्तीकरण करण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडून होतंय असं म्हणावं लागेल। आणि कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचे विषय उकरून काढून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करणं, 2 समाजामध्ये दंगली भडकवण्याचं काम हे सरकारी पक्षाकडूनच होतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नितेश राणे यांचं पोस्टर घेऊन आता विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं। नितेश राणे हे या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार असल्याचं एक प्रकारचं वक्तव्य त्यावर होतं की द्वेष पसरवणाऱ्या नितेश राणे यांची हकालपट्टी करायची मागणी आज विरोधकांनी केली। मला कळत नाही कोण नितेश राणे, मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही। कोण नितेश राणे, त्यांना कशाकरता एवढं मोठं करायचं? त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं। ह्या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे? निलेश राणेंना बोलवता कोण आहे? निलेश राणेंच्या पाठीमागे सरकार असताना, ते सरकारमध्ये असताना तसं बोलू कसं शकतात? त्यांना गप्प का केलं जात नाही? आणि म्हणून याच्या पाठीमागे कोणतरी एक व्यक्ती आहे, यापेक्षा याच्या पाठीमागे एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय। असं आहे की तुम्ही व्यक्तिगत विचार करता। आज केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे, राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? त्या औरंगजेबाची कबर तुम्हाला जर उकडून काढायची असेल तर त्याच्याकरता अशा पद्धतीचे मोर्चे काढणं, आंदोलन करणं, वारंवार टीका करणं, आरोप करणं आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं कारण काय? काढून टाका। तुम्ही मध्यंतरी अफजल खानाच्या प्रतापगडावर जी अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या भोवतीचं तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उडवलं, कुणी विरोध केला? मग त्यावेळेला तुम्ही कबर का नाही काढलीत? तुम्ही त्या ठिकाणी तो याकूब मेमनची कबर त्याचा विषय तुम्ही काढलात, का नाही ती काढून टाकलीत? औरंगजेबाचा तुम्ही विषय सातत्यानं काढता, का नाही ती कबर काढून टाकत? विशाळगडावर तुम्ही जातीय दंगली घडवल्यात, का त्या ठिकाणी तुम्हाला जी काय अडचण होती ती दूर करत नाही? आणि म्हणून मला असं वाटतं अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रभाव आता कमी झालेला दिसतोय, अयोध्येतल्या राम मंदिराचा उपयोग आता कमी झालेला दिसतोय। म्हणूनच लोकसभेनंतर
त्या ठिकाणी राम मंदिराचा उल्लेख कमी आणि औरंगजेबाचा जास्त जप करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळं या दंगलींना जबाबदार हेच लोक आहेत असं म्हणावं लागेल. तुम्ही आता एका संघटनेचा उल्लेख केला की नितेश राणे यांच्या पाठीमागे एक संघटना आहे. त्याच संघटनेचा उदो परवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. संघाचं त्यांनी खूप तोंड भरून कौतुक केलेलं आहे. मी तेच सांगतोय की हे कोणी एक व्यक्ती करू शकत नाही. याच्या पाठीमागे संघटना आहे, शासन आहे, सरकार आहे. फक्त एक कोणतरी व्यक्ती पुढे करायची आणि तिला मोहरा करायचा की ज्या व्यक्तीची स्वतःची काय कुवत आहे, ज्या व्यक्तीची समाजामध्ये स्वतः काय पात्रता आहे, ज्या व्यक्तीची समाजामध्ये काय अशी ओळख आहे. आणि म्हणून मी म्हटलं की याच्या पाठीमागे सत्ता आहे, संघटना आहे. मी सांगितलं ना की औरंगजेबाचं उदात्तीकरण हा सत्ताधारी पक्षाकडूनच सातत्यानं होत आहे. सातत्यानं औरंगजेबाचा उदो करण्याचं काम मुस्लिम समाजाचे लोक करत नाहीयेत. मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाचं नाव सुद्धा घेत नाहीयेत. मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाबद्दल परवांच्या दिवशी मी बघितलं, त्यांचं म्हणणं आम्ही कबर ही पूजतच नाही, कबर आम्हाला मान्यच नाही, कबरीचं आमचं काही देणं घेणं नाही. परंतु जे लोक गेले 35 वर्ष राम मंदिराचा विषय काढून या देशामध्ये ज्यांनी जे वातावरण दूषित केलं, आज राम मंदिर झालं आणि आता राम मंदिर झाल्यानंतर नवीन विषय मला वाटतं त्यांना औरंगजेब वाटायला लागलेला आहे.